काहीतरी होते जे वेगवेगळे संकेत देत होते. नेमका दुष्ट की दैवी की इतर कोणती शक्ती जागृत झाली आहे काहीच समजत नव्हते. तरीही खेळ अजून बाकीच होता. वाड्याची खिडकी दरवाजे बंद होते. तरीही अचानक एक कावळा कोकलत हॉलमध्ये आला. त्याबरोबर सर्वच दचकले. तो कावळा फडफडत आपले डोके भिरभिरवत एका व्यक्तीकडे तीक्ष्ण नजरेने पाहत होता. मोठ्याने ओरडत त्याच्या अंगावर वेगात धावून गेला. आपल्यावर कावळा झडप घालत आहे हे पाहून रेश्मा ओरडलीच, पण तो कावळा तिच्यावर हल्ला करणार तोच एक ठिणगी उडाली आणि जसे काचेवर आदळावे तसा कावळा वेगात त्या दिव्य ऊर्जेवर आदळून मागे जमिनीवर पडला. त्याची काही काळी पिसे तुटून हवेत उडाली. कावळा पुन्हा डुलक्या खात उठला. सर्व भेदरलेल्या नजरेने तिकडे पाहत होते. तोच तो कावळा कर्कश ओरडला. तो आवाज त्याचा नव्हता, जणू मानवी, पण काळजाचा थरकाप उडवणारा. बघता क्षणी कावळ्याच्या डोळ्यात रक्त उतरले आणि तो मोठ्याने ओरडत हवेत उडाला. त्याच्या पंखांचा आवाज फडफड करत वाजत होता आणि गिरट्या घालत तो वेगात रुद्र व भैरवनाथाच्या दिशेने झेपावला. त्याची गती अफाट होती. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच तो कावळा धाडकन हवनकुंडात सामावला. ठिणग्या कडकड उडाल्या आणि चांगल्या हादरवून टाकणाऱ्या किंकाळ्या फोडत कावळा जळून खाक झाला. रुद्र शहारला होता. भैरवनाथांनाही काय करावे ते सुचत नव्हते. घरातील सर्व व्यक्ती भेदरलेल्या नजरेने एकमेकांकडे पाहत होत्या. तिथे आता तीव्र शांतता पसरलेली होती. प्रत्येकाचे काळीज हळूहळू धडधडायला लागले होते. आता काहीतरी होणार, खूप भयानक होणार असे त्यांना राहून राहून वाटत होते. तोच खडखड आवाजाने शांतता भंग पावली. सर्वांच्या काळजात धस झाले. त्यांनी आवाजाच्या दिशेने नजर उचलली. हॉलमधील बंद खिडकी धडधडत होती आणि हळूहळू तिचा आवाज वाढला. तिच्या प्रत्येक धडकीने हृदयाचे ठोके चुकत होते. धड धड आणि खिडकीचे पाते जोरात धाडकन आपटले. काव काव करत कावळ्यांचा मोठा घोळका खिडकीतून धक्काबुक्की करत घरात शिरला. त्यांच्या कर्कश ओरडण्याने घर भरून गेले. ते दृश्य अभद्र होते. शरीरावरील काटा उभे करणारे, काळजाचे ठोके चुकवणारे. तो गोंगाट, ते पंखांचे फडफडणे कानावर पडताच कानात घंटी वाजत होती. खिडकीतून कावळे येणे थांबत नव्हते आणि ते हॉल भरून गेलेला होता. सर्वजण भेदरून आपापल्या रिंगणात अंग आखडून बसलेले होते. त्यांचे विस्फारलेले डोळे आणि थरथरते तोंड त्या कावळ्यांच्या थव्यावर खिळले होते. बाबा, हे काय? कापऱ्या आवाजात रुद्रने भैरवनाथांना विचारले, पण स्वतः भैरवनाथ गोंधळून गेले होते व त्या प्रकाराचे उत्तर त्यांच्या जवळ नव्हते. कावळे विचित्र ओरडत घरातील भिंतीवर वेगवेगळ्या वस्तूंवर धडका मारत होते. त्यांचे रक्त भिंतीवर माखले जात होते व ते पटापट मरून खाली पडत होते. काही कावळे घरातील लोकांवर हल्ला करण्यासाठी त्यांच्यावर झेपावत होते, पण ते विभूतीचे रिंगण त्यांचे रक्षण करत होते, कारण विशिष्ट मंत्र उच्चार करून ते खास संरक्षणासाठी आखलेले होते. कावळे ओरडले व यज्ञकुंडाच्या दिशेने क्षणात झेपावले. एकावर एक आदळत त्यांनी यज्ञकुंडात ढीग केला व जागीच प्राण सोडला. खिडकीची पाले हालत शांततेला भंग करत होते. हॉलमध्ये सर्वत्र पालापाचोळ्याप्रमाणे मेलेल्या कावळ्यांचे काळे धड पडलेले होते. यज्ञकुंडातून भरपूर धूर बाहेर पडत होता. त्यात विचित्र पिसांचा जळका वास सामावलेला होता. समोरील भिंत तर रक्ताच्या डागांनी लाल पडली होती आणि घरातील सर्व वस्तू इतस्ततः पडलेल्या होत्या. सर्वजण शहारून थरथरत होते. तोच भैरवनाथ आपल्या जागेवरून उठले. त्यांच्याबरोबर रुद्रही उठला. भैरवनाथजी, आता काय करायचे? पाटलांनी आपल्या जागेवरून उठत विचारले.
आता एकच मार्ग आहे, भैरवनाथ गंभीर मुद्रेने म्हणाले. कोणता? पाटलांनीही विचारले. त्या वाईट शक्तीचे मूळ शोधून तिचा नाश करावा लागेल आणि ह्यासाठी जीव धोक्यात टाकावा लागेल, भैरवनाथ म्हणाले. त्यांच्या बोलण्याचा रोग कोणाला समजला नाही, पण काहीतरी भयंकर होणार हे निश्चित होते आणि आता जीवाचा खेळ सुरू होणार हे अटळ होते. बाबा, मीही येतो. भैरवनाथ काय बोलतात ते रुद्रला समजले होते, म्हणून त्याने विचारले. नाही, तू इथेच राहा. खाली ठेवलेली पिशवी उचलत भैरवनाथ म्हणाले. आम्ही येतो तुमच्या बरोबर. पाटील म्हणाले. रात्र वैऱ्याची होती. होय, काळोख म्हणजे अंधाराचे राज्य आणि भीतीचे मूळ. तिथे अंधार इतका दाट होता की आसपासचे मानवी डोळ्यांना काहीच दिसत नव्हते. धुके त्या अंधारात मिसळून त्याला अधिकच दाट करत होता. रातकिडे कर्कश ओरडत होते. हवा वाळलेली पाने उडवत सनसनत फिरत होती. हातात विजेरी घेऊन व वाळलेली पाने चरचर पायाखाली तुडवत मणिराम, सामराव, वैभव व भैरवनाथ वाडीच्या दिशेने निघाले होते. आंब्याची वाडी पूर्णपणे धुक्याने आणि काळोखाने भरलेली होती. अचानक हवेचा जोरदार झोका उजवीकडून त्यांच्या अंगावर येऊन आदळला. भैरवनाथ स्तब्ध झाले. त्यांच्या हातातील विजेरी एक वेळ चालू बंद झाली. समोरच्या वाळलेल्या पानांतून काहीतरी फिरल्यासारखे वाटले. भैरवनाथांना काहीतरी जाणवत होते, पण समजत नव्हते. तोच त्यांचे डोके वरती फिरले. एक काळे झाड हवेला चिरत त्यांच्या दिशेने झेपावत होते. भैरवनाथांच्या काळजात धस झाले. क्षणात त्यांनी त्यांच्या मागे उभे असलेल्या तिघांवर झेप घेतली. धाड माती उकरत ते वाळलेले उंच झाड खाली कोसळले. त्या प्रकाराबरोबर खाली पडलेल्या तिघांच्या मानेतून शिरशिरी निघून गेली. ते थरथरत आपले अंग झटकत उठले. हे काय भैरवनाथजी? घामाने भिजलेल्या पाटलांनी कापऱ्या आवाजात विचारले. ते सावध झाले. आता असे जीवघेणे हल्ले होतील तरी सावध असा. तुमच्या म्हणण्यानुसार वाडीतच काहीतरी अमंगळ प्रकार आहे. आपल्याला तोच शोधायचा आहे, म्हणत भैरवनाथांनी आपल्या पिशवीत हात टाकला व 2 निंबे काढून सुरीने कापली. त्यांचा वास तेथील वातावरणात दरवळला. भैरवनाथांनी काहीतरी मंत्र पुटपुटत त्या कापलेल्या निंबावर कुंकू टाकले. तसे रसामुळे ते कुंकू ओलसर होऊन निंबाच्या पृष्ठभागावर चिकटले. एकेकाजवळ त्या कापलेल्या निंबाच्या फोडी देत भैरवनाथ म्हणाले. ही निंबे हातात धरून चाला. जिथे कुठे त्या दुष्ट शक्तीचे मूळ असेल तिथे ह्या निंबाच्या फोडी लाल किंवा काळ्या पडतील. तिघांनी एक वेळ हातातील फोडीकडे नजर टाकत एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांच्या हृदयातील धास्ती अजूनही विझली नव्हती. उलट ती अधिकच वाढत चालली होती. आतापर्यंत ते त्या वाडीपर्यंत पोहोचले होते. हवा एकदम मंद होऊन, जणू स्तब्ध होऊन आपला श्वास रोखून घडणारा प्रकार पाहत होती. चौघांनी बागेतील वेगवेगळ्या रांगेत आपली पावले टाकली. भैरवनाथ पुढे सरकले. आसपास इतके अंधार होते की कोणी तोंडासमोर उभे असेल तरी ते दिसणे अशक्य होते, कारण तिथे धुकेही तितकेच दाट होते. वारा अधूनमधून सळसळायचा. हातातील निंबाच्या व आजूबाजूच्या आंब्याच्या झाडाला लोंबकळणाऱ्या कैऱ्यांचा वास तिथे दरवळत होता. अचानक मागून कोणाच्या तरी पावलांचा आवाज वाजला. तसा वैभव दचकला. त्याने हातातील विजेरीचा झोत पाठीमागे फिरवला तर तिथे काहीच नव्हते. तोच समोरून काहीतरी वेगळाच आवाज आला. तसे त्याचे शरीर भीतीने थरथरले व त्याने घाईघाईत विजेरी समोर फिरवली. मणिरामचे काळीज घशात येऊन अडकले होते. तो अजूनही ती रात्र विसरला नव्हता. जर त्याची किंकाळी ऐकून वाड्यातील माणसे वेळीच धावून आलेली नसती तर त्याचे वाचणे अशक्य होते. मध्येच पाने चरचर चिरडली जात होती आणि तो एकदम दचकून आजूबाजूला विजेरी फिरवत होता. अचानक किंचित हसण्याचा आवाज त्याच्या कानी पडला.
आणि तो शहारून पुरता गोंधळला. तोच समोरील वाळलेल्या पानांच्या ढिगात त्याला कोणीतरी उसासे टाकताना दिसले. एकाच वेळी झालेल्या भीतीच्या वेगवेगळ्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत त्याची हिंमत गळत चालली होती. त्याने विजेरी समोर ताणली, पण विजेरीचा प्रकाश त्याच क्षणी आपोआप मंदावला. त्याने थरथरत समोर दिसणाऱ्या पानांच्या ढिगातील आकृतीवरून नजर न हटवत विजेरी 2-3 वेळा हातावर आपटली, तरी परिणाम बदलला नाही. वैभवने पावले हळूच पुढे उचलली. समोरील आंब्याच्या बुंद्यामागे कोणीतरी हलके रडत असल्याचा आवाज येत होता. लटलट उडणाऱ्या काळजावर हात ठेवत वैभव पुढे सरकला. एक वेळ हवेचा थंड झोका त्याच्या घामाने भिजलेल्या शरीराला भिडून निघून गेला. तसे तो शहारला. तो आंब्याच्या बुंद्याजवळ येऊन पोहोचला होता. हळूहळू त्याने समोर डोकावून पाहायला सुरुवात केली. आवाज अचानक थांबला. वैभवने पटकन पुढे सरकत समोर पाहिले. ती सर्व जागा रिकामी होती. तोच त्याच्या खांद्यावर थंडगार हात पडला. तसे त्याच्या काळजात चीर गेली. तो पटकन मागे फिरला. त्याचे डोळे विस्फारले आणि काळीज अधिक वेगाने धावू लागले. समोर तर कोणीच नव्हते. तिथे फक्त धुके आणि अंधार होता. वैभवने डोळे बारीक केले. हातातील विजेरी अचानक बंद पडली, पण समोर पानांच्या ढिगात एक आकृती हळूहळू उठण्याच्या प्रयत्नात होती. विस्फारलेल्या डोळ्यांनी व थरथरत्या अंगाने वैभव तिकडे टक लावून पाहतच होता. तोच अचानक काही पावलांचा आवाज त्याच्या कानी पडला. काळीज त्या धक्क्याने लटकन उडाले आणि तो क्षणात मागे फिरला. तोच अंधाराला चिरत 2 लाल डोळे भस्कन त्याच्या समोर आले. धाड! पुढच्याच क्षणी त्या काळपट सैतानी आकृतीने वैभववर झडप घातली. वैभव भीतीने पायापासून डोक्यापर्यंत हादरला होता आणि काय होत आहे त्याला काहीच समजत नव्हते. तो फक्त हातांनी झटपट करत होता. दुर्गंध त्याच्या नाकात शिरत होता आणि डोळ्यासमोर फक्त मिट्ट काळोख आणि काही वेळ लाल प्रकाश होता. त्याच क्षणी वैभवला गुदमरल्यासारखे झाले. पुढच्याच क्षणी जोरदार वेदनेने त्याचे शरीर ठणकून उठले आणि तो किंकाळी फोडणार तोच तोंडावर काहीतरी घट्ट आवळले. इथे डोळे विस्फारून समोर नेमका काय आहे जे एवढे विचित्र हालचाल करत आहे हे पाहण्यासाठी आसुसलेला मणिराम हळूच पुढे सरकला. चरचर वाळलेली पाने तुडवत मणिराम सावकाश पुढे सरकला. त्याच्या हातातील विजेरी अधिकच मंदावली होती आणि आजूबाजूचा काळोख आता त्याच्या अंगावर धावून आला होता. त्याला त्याच्या काळजाचे ठोके ऐकू येत होते, पण श्वास आतल्या आत कुठेतरी अडकून पडला होता. आता त्याला त्या पानांच्या ढिगाऱ्यात धडधड करणाऱ्या लाल काळ्या काळजासारखे काहीतरी हलताना दिसले. मणिरामने स्वतःला अजून थोडे पुढे सरकवले. आता थोडे कण्णे आणि उसासा टाकणे त्याच्या कानी पडले होते. मणिरामची पावले जागीच थबकली. त्याचे डोळे विस्फारले. घाम कपाळावरून गळत मानेला गार स्पर्श करत खाली सरकला. त्याने परत एकदा डोळे मिचकावून समोर पाहिले. एक व्यक्ती संपूर्ण लाल भडक रक्ताने माखलेली, छाती वर खाली ओढणारी आणि तोंड आ वासून श्वास आत ओढू पाहणारी, अगदी मरणास टेकलेली, खाली वाळलेल्या पानात पडलेली होती. तिच्या ओलसर शरीरावर काही पानेही चिकटलेली होती. कोण आहेस तू? थरथरता कापरा आवाज मणिरामच्या तोंडातून बाहेर पडला. मन्या! खोल गर्तेतून आवाज यावा तशी ती हाक त्या खाली पडलेल्या व्यक्तीच्या तोंडातून निघाली. त्या आवाजाने मणिरामचे शरीर थरथरून शहारले. जणू माने झिंझिण्या उठल्या असे मणिरामला जाणवले. म्या! भटजी हाय मन्या! पुन्हा घोगऱ्या करड्या आवाजात ते शरीर ओरडले. नाही! मणिरामची बोबडी वळली. त्याचे शरीर अफाट थरथरू लागले. त्याने डोळे बारीक करून एक वेळ त्या रक्ताळलेल्या शरीरावरून नजर फिरवली. होय, तो भटजीच होता, पण हा तर मेला होता. ह्याचे शरीर त्या दिवशी जाळले नव्हते काय?
मणिरामच्या मनालाही कापरे सुटले होते. तो विचार करत होता. तोच भटजीच्या डोळ्यात एक लाल चमक उठली. खळखळ काहीतरी घसरले. मणिरामने आवाजाच्या दिशेने डोके उचलले. तोच त्याच्या डोक्यावरती असलेल्या फांदीवरून एक काळी धुरकट आकृती सपकन खाली आली. मणिरामचे डोळे विस्फारले. तो काहीतरी हालचाल करणार. तोच ते सावट वेगात त्याच्या शरीरावर झेपावले. धाड! मणिराम खाली कोसळला. काही पाने त्याबरोबर आजूबाजूला हवेत उडाली व मणिरामचे डोके खपकन खाली आदळले. त्याबरोबर त्याच्या डोक्यात घंटानाद झाला आणि पुढच्याच क्षणी त्याची शुद्ध हरपली. शेवटची पापण्याची उघडझाप करता एक विद्रूप बिभत्स चेहरा क्रूरपणे हसताना त्याच्या नजरेसमोर चमकून गेला. शामराव पाटील हातातील लिंबाच्या फोडीकडे पाहत हळूहळू पुढे सरकत होते. कधी दचकून इकडे तिकडेही पाहत होते. आजूबाजूला दाट काळोखात धुके जबरदस्त दाटून आले होते आणि आता ते अधिकच वाढलेले होते. तोच धुक्याला चिरत वेगात एक आकृती समोर निघून गेली. झटका लागल्याप्रमाणे पाटील स्तब्ध झाले. त्याचे डोळे वटारले गेले. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. सर्वत्र सामसूम आणि शांतता होती. ते पावले उचलतात तोच काहीतरी ओलसर कोमट त्यांच्या हाताला जाणवले. तसे दचकून पाटलांनी हाताकडे पाहिले. निंबूतून लाल भडक रस अचानक गळू लागले होते आणि हातावरून ओघळत ते टप टप करत खाली गळत होते. त्याच्या वासाने पाटलांच्या पोटात मळमळ व्हायला लागली होती. ते थेंब ज्या वाळलेल्या पानावर पडत होते ती काळी पडत होती आणि त्यांच्यातून पांढरट धूर बाहेर पडत होता. पाटलांना काही समजते तोच त्यांच्या पाठीवर कोणीतरी जोरदार धक्का मारला आणि पाटलांचे शरीर पुढे फेकले गेले. तसे हातातील निंबू आणि विजेरी कुठच्या कुठे हातातून निसटून पडली. पाटील धाडकन खाली आपटले आणि कोलांटी खात एका खोडाला जाऊन अडकले. तोच त्या आंब्याच्या झाडावर चढलेली एक वेल वेगात सापासारखी सळसळत खाली आली. पाटील पुढे काही हालचाल करणार तोच त्या वेलीने त्यांच्या अंगावर विळखा घातला. पाटलांना वेदना जाणवल्या आणि ते ओरडणार तोच वेल सरसरत त्यांच्या तोंडावर आदळली. त्या विचित्र कुबट वासधारी वेलीने पाटलांना पूर्ण जखडून टाकले. भैरवनाथ धीम्या गतीने पुढे सरकले. त्यांना आता फारच विचित्र वाटू लागले होते. आतल्या आत त्यांना धोक्याची तीव्र जाणीव होत होती. आसपासची शांतता आणि हवेचे असे अचानक बंद पडणे वातावरणाला अधिकच भयावह रूप देत होते. भैरवनाथ एका मोठ्या आंब्याच्या बुंद्यापाशी येऊन थांबले. ते झाड बागेच्या अगदी मधोमध होते. अचानक त्यांना तळहाताला गरमाहट जाणवली आणि त्यांनी पटकन तळहातावर नजर फिरवली. त्यांचे डोळे विस्फारले. त्यांच्या हातातील निंबाची फोड लाल पडली होती. त्यांना या सर्व गोष्टींचे मूळ सापडले होते. ते इथेच जवळपास कुठेतरी होते. भैरवनाथांनी आंब्याच्या झाडाच्या आसपास नजर फिरवली. तोच वेगात कोणीतरी त्यांच्या पाठीला झटकून गेले. भैरवनाथांनी पटकन मागे वळून पाहिले. समोर व आसपास कोणीच नव्हते. आंब्याच्या फांदीवर काहीतरी घसरत असल्याचा त्यांना भास झाला व क्षणात त्यांनी विजेरीचा उजेड वरती आंब्याच्या जाड फांदीवर फेकला. काहीतरी काळपट माकडासारखे फांदीला पकडून होते व जणू ते आपल्या काळ्या कुरूप चेहऱ्याने भैरवनाथकडे पाहत आहे असे वाटत होते. इतक्यात एक आकृती वेगात भैरवनाथवर हल्ला करण्यासाठी मागून धावत आली. तोच अनपेक्षितपणे भैरवनाथ झटकन मागे फिरले आणि आपल्या हातातील बाटलीत असलेल्या मंतरलेल्या पाण्याचा शिडकावा त्यांनी त्या आकृतीवर केला. तसे एक मोठी किंकाळी फोडत ती आकृती हवेत उडाली व धाडकन खाली जमिनीवर आदळली आणि त्याच क्षणी सरसरत अंधारात गायब झाली. भैरवनाथांनी हातातील लिंबू खाली सोडले. तसे ते तरंगत आपोआप आंब्याच्या बुंद्याशी जाऊन स्थिरावले. तसे ते तरंगत
आंब्याच्या बुंद्याशी जाऊन स्थिरावले. भैरवनाथ पटकन पुढे झाले व झोळीतून त्रिशूळ काढत त्यांनी तेथील जागा उकरायला सुरुवात केली. अचानक त्यांना काहीतरी काळपट खाली दिसले. खड्ड्यात हात टाकून त्यांनी उकरून ते बाहेर काढले. एक काळी भयानक बाहुली, काळ्या, लाल, पिवळ्या दोरांनी बांधलेली, जिच्या मानेवर आणखी एक डोके उमटल्यासारखे दिसत होते. ती बाहुली हातात घेत भैरवनाथ जागचे उठले आणि तेथून जाण्यासाठी त्यांनी आपली पावले उचलली. तोच काहीतरी काळसर त्यांच्या चेहऱ्यावर पडले आणि क्षणभर त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्यांनी लगेच पिशवीत हात टाकण्याचा प्रयत्न केला. तोच पिशवी कोणीतरी त्यांच्या खांद्यावरून ओढून काढून दूर फेकून दिली. भैरवनाथांना काही समजते तोच त्यांच्या चेहऱ्यावर आलेल्या त्या कुबट केसांनी त्यांच्या गळ्याला विळखा घातला आणि क्षणात हवेत उचलले. श्वास गुदमरून भैरवनाथ एका हातात ती बाहुली पकडून आपले हातपाय झाडू लागले. बाबा! एक मोठी हाक त्यांच्या कानी पडली. तसे त्याही अवस्थेत त्यांनी आपली नजर समोर उचलली. रुद्र वेगात धावत त्यांच्या दिशेने येत होता. त्याच्या एका हातात कंदील आणि एका हातात चमकणारे खंजर होते. रुद्रला पाहताच ती काळी सावली वेगात त्याच्यावर धावून गेली. रुद्र शहारला, पण न डगमगता त्याने वेगात खंजर त्या आकृतीवर फिरवले. क्षणात एक चमक उठली आणि ते खंजर एका तलवारीत बदलले. ती तलवार सपकन त्या काळ्या आकृतीवरून फिरली. त्याबरोबर ते सावट वेगात बाजूला जाऊन आपटले व बाजूच्या अंधारात नाहीसे झाले. तलवार पूर्ववत खंजरमध्ये रूपांतरित झाली. तसे रुद्रने आपल्या हातातील खंजर त्या केसांवर फेकले. सन करत घोंगावत ते केसांच्या दिशेने सरकले आणि सपकन केस छाटत ते खंजर जमिनीत येऊन रुतून बसले. केसातून सुटताच भैरवनाथ धाडकन खाली आपटले. बाबा! ओरडत रुद्र त्यांच्या दिशेने धावला. भैरवनाथांनी रुद्रला आपल्या मिठीत घेतले. तू इथे कसा काय? त्यांनी विचारले. बाबा, मी किंकाळी ऐकली होती, तसा मी जादुई खंजर घेऊन इकडे धावलो, रुद्र म्हणाला. कडकड एक मोठा आवाज घुमला. त्या आवाजाने भैरवनाथ व रुद्र दचकले. त्यांना काही कळते तोच त्यांच्या डोक्यावरील जाड फांदी मोठा आवाज करत मोडून पडली. भैरवनाथने वेगात हालचाल केली व रुद्र सकट त्यांनी बाजूला उडी घेतली. फांदी अगदी डोक्यावर होती, पण केसा एवढ्या अंतराने दोघेही वाचले. ती जाड फांदी धाड असा मोठा आवाज करत खाली आपटली. रुद्र व भैरवनाथ आपल्या कपड्यांना माखलेले पाने झटकत उठले. बाबा, तुमच्या हातात हे बाहुले कसले? वाटते कोणीतरी ह्या घरावर काळी जादू केली आहे. माझ्याकडे द्या. हे सर्व कोणी, कसे आणि केव्हा केले? मी पाहतो, रुद्र म्हणाला. कारण त्याला कोणत्याही वस्तूला स्पर्श करून त्या वस्तूशी जोडलेल्या व्यक्तीचा भूतकाळ पाहण्याची विधा अवगत होती. भैरवनाथांनी ते बाहुले रुद्रच्या हातात दिले. रुद्रने ते हातात घेऊन डोळे बंद केले. तोच खाली पडलेली ती फांदी सरकन सरकली. रुद्र आणि भैरवनाथाच्या दिशेने घोंगावत आली. भैरवनाथ ओरडले, पण तोपर्यंत फांदी त्यांच्या अगदी जवळ येऊन पोहोचली होती. भैरवनाथांनी रुद्रवर झडप घातली व बाजूला उडी मारली. फांदीचा एक छोटा भाग भैरवनाथांच्या एका पायावर पडला. तसे वेदनेची कळ त्यांच्या पायापासून मेंदूत भिनली. रुद्र आपटला तसा त्याच्या हातातील बाहुले निसटून बाजूला पडले. रुद्रने आपले डोके बाहुलीच्या दिशेने उचलले आणि तो तिच्या दिशेने सरकला. तोच एक घट्ट पकड त्याच्या पायावर पडली आणि कोणीतरी सरकन त्याला फरफटत ओढत बाजूला फेकून दिले. रुद्र कोलांट्या खात बाजूला जाऊन पडला. भैरवनाथने आपल्या पिशवीतून मंतरलेल्या पाण्याची बाटली काढली व तशाच खाली पडलेल्या अवस्थेत त्या पाठमोऱ्या आकृतीवर ते पाणी शिंपडले. ते सावट मोठ्याने किंचाळले आणि वेगात पाने उडवत तेथून पळून गेले. भैरवनाथ कसे तरी लंगडत उठले.
त्यांचे शरीर थोडेसे वेदनेमुळे थरथरत होते. तोच ती आकृती अंधाराला चिरत त्यांना धक्का मारण्यासाठी धावून आली. पण भैरवनाथांचे इंद्रिय इतके सावध होते की ती आकृती जवळ पोहोचली तोच त्यांनी बाटलीतील पाणी तिच्या दिशेने भिरकावले. पण ह्याच वेळेत भैरवनाथांचा चेहरा गोंधळला. बाबा! मागून रुद्रची हाकही ऐकू आली आणि धाडकन मागून आलेल्या दुसऱ्या आकृतीने त्यांना जोरदार धक्का दिला. तसे भैरवनाथ जोरात जमिनीवर आपटले. त्यांचे डोके एखाद्या दगडावर आपटले. तो धक्काच इतका जबरदस्त होता की रुद्र भरलेल्या गळ्याने ओरडत भैरवनाथांच्या दिशेने आला. भेसूर हसण्याचा दुहेरी आवाज तेथील काळोखात घुमला. रुद्र धावत भैरवनाथांजवळ पोहोचला. बाबा! बाबा, काय झाले तुम्हाला? उठा! म्हणत रुद्र रडत भैरवनाथांना हलवू लागला. हवा जोरदार घोंगावू लागली. पाने सळसळत उडू लागली आणि त्या दुष्ट शक्तीच्या हसण्याचा आवाज अधिकच वाढला. दोन काळ्या आकृत्या विरुद्ध बाजूला होऊन सरकत एकमेकींना येऊन चिकटल्या आणि हळूहळू तिच्या पायापासून एक लाल गुलाबी मळकट साडी वरती चढत गेली. तिच्या धडावर एक भयानक डोके निर्माण झाले. तो चेहरा बिभत्स्य होता. कपाळावर एक मोठा लाल कुंकवाचा टिळा, डोळे लाल भडक, तोंडातील दात काळवंडलेले आणि चेहऱ्यावर आसुरी हास्य. आपले हात हवेत उचलून ते मोठ्याने आसुरीपणे हसू लागले. त्याच्या हातातील बांगड्या खन खन करत वाजू लागल्या. तिच्या शरीरापासून निघालेल्या दुर्गंध आजूबाजूला पसरला. रुद्रने आपले भरलेले डोळे त्या आकृतीच्या दिशेने उचलले. तोच त्या आकृतीची मान फाटली व तिच्यातून आणखी एक भयंकर स्त्रीचे डोके बाहेर पडले. तेही दात विचकत हसू लागले. ती भयानक आकृती मिश्किलपणे हसत रुद्रवर डोळे खिळून उभी होती. रुद्रच्या डोळ्यातून अश्रू गळले. त्याच्या चेहऱ्यावरील भीती लुप्त होऊन एक निर्धार, एक हिंमत आली. पुढच्याच क्षणी अगदी वाऱ्याला चिरत ती भयानक स्त्री रुद्रवर धावून आली. रुद्रनेही हालचाल केली व समोरील मंतरलेल्या पाण्याच्या बाटलीवर उडी मारली. ती आकृती किंकाळली व रुद्रवर झेपावली. तोच रुद्रने बाटली हवेत फिरवली व तिच्यातील मंतरलेले पाणी त्या आकृतीवर शिंपडले. तसे त्या आकृतीच्या शरीरातून काळा धूर बाहेर उडाला आणि ती माती उकरत जोरात मागे जाऊन आदळली. रुद्रने लगेच धावत जाऊन ती बाहुली उचलली. तोपर्यंत ती भयानक आकृतीही उठून उभी राहिली होती. रुद्रने इकडे तिकडे पाहिले. तोच काही अंतरावर जमिनीत रुतलेले खंजर त्याला दिसले. तो खंजराच्या दिशेने धावला. तोच त्याच्या हाताला तीव्र वेदना जाणवल्या आणि त्याने आपला हात झटकला. ते बाहुले अजूनही त्याच्या हाताचा चावा घेत लटकून होते. रुद्रने बाहुले ओढून काढून फेकून दिले. तेवढ्यात ती भयानक आकृती त्याला धडक देण्यासाठी त्याच्या अंगावर येऊन पोहोचली होती. पण रुद्रने तिला चुकवण्यासाठी पुढे उडी टाकली. ह्या घाई गडबडीत त्याच्या हातातील मंतरलेल्या पाण्याची बाटली निसटून खाली पडली. त्या बाटलीच्या एका बाजूला ती दोन डोक्याची भयानक आकृती हसत उभी होती, तर दुसऱ्या बाजूला रुद्र होता. रुद्र त्या आकृतीवर डोळे खिळवून पुढे सरकला. तोच ती आकृती मोठ्याने गुरगुरली आणि तिने इशारा करताच ती मंतरलेली बाटली हवेत उडून दूर जाऊन पडली. रुद्र शहारून मागे सरकला. आसुरीपणे हसत ती भयानक आकृती वेगात रुद्रच्या दिशेने धावली. रुद्रही खंजराच्या दिशेने धावला. मागून किंकाळ्या फोडत ती आकृती वेगात रुद्रवर झेपावली. रुद्र खंजराच्या अगदी जवळ पोहोचला. त्याने खंजर पकडण्यासाठी हात पुढे केला. तोच त्या आकृतीने रुद्रच्या पायाला घट्ट पकडून त्याला खाली ओढून पाडले व लगेच फरफटले. रुद्रने समोरील खंजरावर हात फिरवला, पण नगभर अंतर चुकले आणि तो फरकन वेगात ओढला गेला. आधीच त्या दुष्ट शक्तीने त्याच्या पायात नखे रोवून ओरबाडले होते आणि वरून रुद्रच्या छातीला खरचटले. त्या वेदना रुद्रच्या मेंदूत भिनल्या. तोच समोर आलेल्या कंदीलवर रुद्रने आपला हात फिरवला
आणि घट्ट पकडला व खिशात हात टाकत तो गरकन किंचित मागे फिरला. आपल्या हातातील विभूतीची गोळी चुराडा करत त्याने क्षणात त्या आकृतीवर फेकली. फाट! एक मोठा आवाज दिव्य प्रकाशासह निर्माण झाला आणि ती दुष्ट शक्ती किंकाळत जमिनीवर आपटली. स्वतःला कसे तरी सावरत रुद्र उठला. ती आकृती ओरडत लोळत होती व त्या विभूतीचा असर संपताच ती ओरडत चवताळलेल्या सिंहासारखी आपला जबडा वासत उठून बसली. क्रोधाने तिची छाती वर खाली होत होती व डोळ्यात रक्त उतरले होते. ती वाऱ्याच्या वेगाने रुद्रला पाडण्यासाठी धावली. रुद्रही स्वतःला वाचवण्यासाठी धावला. खंजर तर कितीतरी अंतरावर पडलेला होता आणि त्याच्या जवळ आता फक्त एक कंदील होता. ती आकृती रुद्रला पकडण्यासाठी वेगात पुढे सरकली. तोच रुद्रने हवेत उडी घेतली आणि आपल्या हातातील कंदील त्याने हवेत फिरवला व त्याच क्षणी खाडकन त्याने कंदील समोरील बाहुलीवर फोडला. कंदील फुटताच त्याच्या भपकन अग्निज्वाळा बाहेर पडली व त्या बाहुलीने पेट घेतला. रुद्र वेगात कोलांट्या खात बाजूला सरकला. त्या बाहुलीबरोबर ती आसुरी स्त्री आकृतीनेही पेट घेतला. ज्वाला तिच्या पायापासून भडकत वरती सरकली. तिने आपले लाल भडक डोळे रुद्रावर फिरवले व तशाच अवस्थेत ती त्याच्या दिशेने फिरली. रुद्र खाली पडलेल्या अवस्थेत आपल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. तोच मोठ्याने ओरडत ती रुद्रच्या दिशेने धावली. गडबडून धडधडत्या काळजाने दोन्ही हातांवर जोर देत रुद्र मागे सरकला आणि पुढच्याच क्षणी ती आगीने वेढलेली विभत्स आकृती रुद्रवर झेपावली. रुद्र शहारला. त्याने भीतीने डोळे बंद केले. तेवढ्यात हवेत काहीतरी फिरले आणि त्याबरोबर ती आकृती बाजूला जाऊन आपटली व गडाबडा लोळत ओरडू लागली. रुद्रने थरथरत आपल्या पापण्या उघडल्या. त्या आकृतीच्या पोटात त्रिशूळ रुतलेले होते. कोणीतरी तिच्यावर ते वेळीच फेकून तिला बाजूला हाणून पाडले होते. रुद्र! त्या हाकेच्या दिशेने रुद्रने आपले डोके वळवले. भैरवनाथ त्याच्या दिशेने धावत येत होते. ते त्रिशूळही त्यांनीच फेकलेले होते. बाबा! म्हणत रुद्रही धावला व त्याने भैरवनाथांना मिठी मारली. तू बरा आहेस ना? रुद्रच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत भैरवनाथांनी विचारले. होय बाबा, पाणावलेल्या डोळ्यांनी रुद्र म्हणाला. तोपर्यंत ती भेसूर स्त्री आकृती जळून खाक झाली होती, पण आग वाळलेल्या पानांना कवेत घेत आजूबाजूला पसरली. तेवढ्यात बाजूहून शामराव पाटील व मणिराम धावून आले. आंब्याच्या ओल्या डहाळ्या मोडून त्यांनी पसरलेल्या आगीवर आपटत ती विझवायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्टीचे रहस्य कळतेच असे नाही, ते लपलेलेच असते. मात्र कधी ना कधी त्याचे सत्य उघडकीस येते. धन्यवाद भैरवनाथ. आपले आभार मानावे तितके कमीच. शामराव पाटील हात जोडत म्हणाले. नाही, हे काय करता? हे आमचे कर्तव्यच होते. मात्र अद्यापही ह्या घरावरील संकट टळलेले नाही. कोणीतरी अज्ञात आहे, ज्याने हे सर्व केले होते. ते तुम्हाला परत हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. भैरवनाथ म्हणाले. मग आम्ही काय करावे? पाटलांनी प्रश्न विचारला. भैरवनाथ विचार करू लागले. रुद्र विशाल आणि वैभवला निहाळत होता. दोघे अगदी सारखेच आणि हुबेहूब दिसत होते, पण एक फरक होता. विशालच्या उजव्या गालावर एक मोठा सुस्पष्ट तीळ होता आणि वैभवच्या गालावर तसे काही नव्हते. पण त्याच्या उजव्या गालावर त्याच जागी जिथे विशालचा तीळ होता तिथेच काल रात्रीच्या झटापटीत त्या दुष्ट शक्तीने ओरबाडून काढले होते. रुद्रचे डोके धावू लागले. त्याला काहीतरी उमगू लागले. वाड्यात सुरुवातीपासून झालेल्या सर्व घटना त्याच्या डोळ्यासमोर धावू लागल्या. तोच सुरेश व बाळू त्याच्या जवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर मैत्रीपूर्ण हास्य होते. आमच्यासोबत खेळायला चल, सुरेश रुद्रला म्हणाला. रुद्रनेही हसत मान डोलावली. थोडा विचार करून भैरवनाथ पाटलांना म्हणाले. आपण घराच्या सुरक्षेसाठी या वाड्याभोवती एक संरक्षक कवच बसवून घेऊ. मग असल्या दुष्ट शक्त्या सहजासहजी आतमध्ये शिरू शकत नाहीत.
तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या संरक्षणासाठी एक मंतरलेले तावीज बांधून घेऊ. तसेही काही अडचण आली तर मी आहेच, केव्हाही बोलवा. भैरवनाथांच्या बोलण्याने पाटलांना आणि घरातील सर्वांना धैर्य मिळाले. सगळं शांत झालं असं वाटत असतानाच रुद्रच्या मनातला तो रहस्याचा खेळ अजूनही अनोत्तरित होता आणि वाड्याच्या सावल्या मात्र थांबल्या नव्हत्या.